काय रे, कुठे चाललास पळून? कुठे, जगाच्या पाठीवर कुठे, पण मला इथे नाही राहायचं. पळपुटा निघालास तू सत्यजित? तू तू काय वाटेल ते बोल, पण मला दुसरा कुठलाच मार्ग दिसत नाही. ज्यांच्यात हिम्मत असते ते मार्ग सापडण्याची वाट बघत नाहीत, ते आपले मार्ग स्वतः तयार करतात. नाहीये मग माझ्याकडे ताकद नाहीये की मी त्या लोकांना तोंड दाखवू शकतो ज्यांच्यासाठी मी इथे थांबावं. कसं उभं राहू मी आईच्या समोर? काय तोंड दाखवू तिला? नाही, मला गेलं पाहिजे. मला इथून गेलंच पाहिजे. सगळ्यांपासून लांब जाशील सत्यजित, पण माझ्यापासून लांब कधीच जाऊ शकणार नाहीस. कधीच नाही. लग्नाआधीपासून आशिषशी प्रेम संबंध होते का? जे काही छापून आले ते खरं आहे? काय झालं? या सर्व प्रकरणात तुम्ही कोर्टाला फसवलं, याचा अर्थ असा होतो का तुमचे लग्नाआधीपासून आशिषशी प्रेम संबंध होते का? तुमचं आधी ज्या मुलावर प्रेम होतं त्या मुलाकडे तुम्ही पुन्हा जाणार आहात का? म्हणजे तुमचा घटस्फोटाचा विचार आहे काय? आज पेपरमध्ये जे काही छापून आलं आहे ते सगळं खरं आहे का? बोला मॅडम, काहीतरी बोला, सांगा. काही खरं नाहीये. अरे मी म्हटलं होतं हा सत्यजित मुदोळकर अगदी विचित्र माणूस आहे. अरे पण हे प्रकरण एवढं मोठं झालं कसं? अगं तिच्यावर खोटा संशय घेतला असणार. मागच्या वेळी आपल्या घरात किती मोठा तमाशा केला होता त्याने. पण भूषण, मला माहितीये मंजिरी तशी मुलगी नाहीये. ती प्रिया भेटली होती ना, तेव्हाही मी तिला सांगितलं होतं की आशिषचं आणि मंजिरीचं तसं काहीच नाहीये म्हणून. अगं मग तरी हे कसं झालं ते नाही माहिती मला. पण हे नक्की, मंजिरी कुठल्या तरी संकटात आहे हे नक्की. अगं अशा विचित्र माणसासोबत लग्न केल्यानंतर दुसरं काय होणार? नाही भूषण, आपण इथे फक्त बोलत नको बसायला. आता मंजिरीला यातनं बाहेर काढणं गरजेचं आहे. तिला मदतीची खूप गरज आहे आणि मला माहिती आहे तिच्यापाशी मदतीसाठी कोणी नसणार आहे. आपण मंजिरीसाठी काहीतरी केलंच पाहिजे. बघू, आपल्याला जमेल तेवढं सगळं करू. सत्यजित, सत्यजित, फोन इथे ठेवून
गेला कुठे? अरे म्हणजे रात्रभर घरी नव्हते, अजून आले नाहीयेत. मला वाटतं विहंग भाऊजींकडे थांबले असणार रात्रभर. येतील. विहंग भाऊजी त्यांना सुखरूप घरी घेऊन येतील. विहंग, सत्यजित कुठे आहे? कुठे म्हणजे? घरी नाहीये तो? अरे तो तुझ्या बरोबर होता ना. हो पण मला वाटलं घरी आला असेल आता. काय? अहो ते नाही आलेत घरी. म्हणजे मी सकाळी बघितलं तेव्हापासूनच नाहीये. विहंग, हा काय प्रकार आहे? मावशी मला खरंच माहित नाहीये. अरे माहित नाही कसं? तू त्याला आमच्या घरी घेऊन येणार होतास ना. हो पण मी सकाळी उठलो तर तेव्हा तो जागेवर नव्हता. पण तू जाऊ कसं दिला त्याला? मावशी मी खरंच सांगतोय, आणि माझ्या समोर जर गेला असता तर मुळात मी त्याला एकट्याला जाऊ दिलं असतं का? अरे देवा, आता कुठं गेला असेल हा मुलगा? आपण त्याला फोन करून बघायला पाहिजे. नाही, उपयोग नाहीये. सत्यजितचा फोन, तो जिथे झोपला होता तिथेच सोडून गेलाय. झालं समाधान तुझं? हेच हवं होतं ना तुला? दृष्ट लागली तुझी मंजिरी या घराला. आणखीन किती दिवस हाल करणार आहे आमचे? काय त्रास द्यायचा तो एकदा देऊन घे आणि मोकळं करा मला. आई प्लीज प्लीज असं नका बोलू. काय बोलू मग आणखीन? काय शिल्लक काय ठेवलंयस बोलायला? तू या घरात आल्यापासून एक क्षण सुद्धा कोणाला सुख मिळालेला नाहीये. हा असला कसला पायगुण ग? मावशी प्लीज शांत हो तू तरी. अगं सत्यजित येईल ना शांत झाल्यावर. पण ही वेळच काय यावी विहंग? आणि असा कसा तो सहजपणे शांत होईल? आयुष्यभर ताठ मानेनं जगलाय माझा मुलगा. हे सगळं बघताना त्याच्या मनाला काय यातना होत असतील ना, ते त्याला माहिती. त्याला काय त्रास होत असेल याचा विचार पण करवत नाहीये मला. म्हणूनच निघून गेला असणार आहे तो. कळलं? अरे एखाद्या शत्रूला समोरासमोर उत्तर देणं जास्त सोपं असतं, पण घरातच शत्रूपेक्षा भयंकर लोक असतील तर काय करेल माझा सत्यजित? वार केले तरी यातना त्यालाच आणि केले नाही तरी यातना त्यालाच. मावशी अगं तू काय इतका त्रास करून घेते स्वतःला? हेच हवंय ना हिला? मग आई प्लीज, हे बघा, हे असे आरोप नका करू माझ्यावर. चल, आता या घरात तुला जागा नाही. मावशी अगं तू असं कसं बोलतेस? सत्यजित आता घरात नाहीये आणि तू तिला. खरं तर याआधीच तिला घराबाहेर काढायची इच्छा होती माझी, पण सत्यजितने सांगितलं म्हणून या घरात राहू शकली. आई प्लीज प्लीज असं नका करू. वहिनी, तरी बी मी तुला कवापासून सांगत होते, ही कुलक्षणी मुलगीच या घराच्या मुळावर उठलीये. चल चल आई तुम्ही काय करताय? चल तू. आई प्लीज असं नका करू, माझी काही चूक नाहीये. विहंग, वाट सोड. मावशी परिस्थिती किती अवघड आहे, आणि अशा स्थितीत रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेऊन नाही चालणार.
मी आता कुणाचंही काहीही ऐकायच्या मनस्थितीत नाहीये विहंग. मावशी पण असं बोलून नाही चालणार ना. आणखी किती दिवस सहन करायचं मग आम्ही? अगं हो, पण त्यासाठी वहिनीला घराबाहेर काढणं हे तर उत्तर नाहीये. मी माझ्या पुरतं उत्तर शोधलंय. बाजूला हो. मावशी मी नाही होणार बाजूला. निदान सत्यजितसाठी तरी नाही. सत्यजितची काय इच्छा आहे? काही झालं तरी वहिनीला घराबाहेर काढायचं नाही. मग पण हिच्यामुळे सत्यजितच या घरात राहणार नसेल तर काय करायचं आम्ही दुसरं? मावशी प्लीज, आपण सत्यजितचा शोध घेतोय ना. मग नाही विहंग, जोपर्यंत ही या घरात आहे तोपर्यंत सत्यजित इथे येणार नाही. मावशी प्लीज असं काही करू नकोस. माझं ऐक तू. एवढंच वाटतंय ना तुला हिच्याबद्दल? मग आत्ताच्या आत्ता हिला हिच्या माहेरी सोडून ये. नाही, मी तिकडे नाही जाणार. जावं लागेल. आई, आता हेच माझं घर आहे. नाही, तुला काही हक्क नाही असं बोलायचा. मी नाही जाणार आहे तिकडे. प्लीज तुम्ही मला समजून घ्या ना. मी तुला काही विचारलेलं नाहीये मंजिरी, आणि मला तुझं काही ऐकूनही घ्यायचं नाहीये. अगं वहिनी, तू तिच्याशी काय बोलायलीस? इयंग, तुला कळलं ना वहिनी काय बोलली ते? जा तिला घेऊन जा, सोड तिच्या माहेरी. आत्या, मावशी तुम्ही प्लीज शांत व्हा ना. हे बघ, आता समजावून सांगू नकोस. घेऊन जा तिला. मावशी प्लीज असं काही करू नकोस. मी हवं तर तुझ्यासमोर हात जोडतो, पण प्लीज. आणि या घरात माझ्या शब्दाला थोडी तरी किंमत आहे. इतपत तरी स्थान आहे ना माझं या घरात. प्लीज, मी खरंच तुझ्यासमोर हात जोडतो, पण असं काही करू नकोस. विहंग, हिला माझ्या समोरून निघून जायला सांग. वहिनी, माझ्या नशिबाचे भोग आहेत भाऊजी. पण तुम्ही माझ्यासाठी खरंच खूप केलं. नाही वहिनी, तुमच्यासाठी नाही, कदाचित स्वतःसाठीच. कारण आयुष्यात आधीच एवढी पापं केली आहेत. तुम्हाला निर्दोष करण्याच्या या एका पुण्याने माझ्या पापाचं पारड जरा तरी हलकं होईल असं वाटतंय. नाही, पण मला नाही वाटत मी माझं पावित्र्य सिद्ध करू शकेन आता. बघितलं ना तुम्ही, या घरात माझं काही अस्तित्वच नाही उरलंय. मी या घरात वावरते फक्त, पण आजूबाजूला कुणासाठी मी अस्तित्वातच नाहीये. जेवणाच्या टेबलवर बसलेले असते, पण कुणाचंच माझ्याकडे लक्ष नसतं. मी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण कोणी माझं ऐकूनच घेत नाही. माझ्यावरचा विश्वास इतपत उडालाय ना की मी मंदिरात जरी गेले तरी मी नक्की कुठे गेले यावर शंका घेतली जाते. नाही वहिनी, असं नाही होत. हे बघा, तुम्ही स्वतःवरचा विश्वास असा ढळू देऊ नका. तो थोडाफार आहे म्हणून आज तुमच्या समोर इथे उभी आहे ना मी. नाहीतर काय? मी या आधीच स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. काय वहिनी, तुम्ही काय काय बोलताय? काय असा विचार मुळीच करायचा नाही.
अहो परिस्थिती बदलेल, नक्की बदलेल, पण तुम्ही आशा सोडू नका. प्रिया, तू का कसं चेहरा लटकवून बसलीस? अगं मंजिरी आता या घरातून बाहेर जाणार. जाणार काय? तिला जावंच लागल. आता ते सगळं ठीक आहे, पण नाही ना, बीण नाही. आता सत्यजित या घरात नाही म्हणल्यावर मंजिरीला या घरातून बाहेर काढणं लई सोपं झालंय बघ. त्यात पेपरात जे काही छापून आलंय ते तर लई भारी झाले बघ. का ग? अगं तुला आनंद नाही झाला? यात खरं तुलाच आनंद व्हायला पाहिजे. तुला कळत नाहीये का काय झालंय ते? मला त्या मंजिरीची काही घेणं देणं नाहीये, पण सत्यजित तो किती टेन्शन मध्ये असेल. हे सगळं पेपरात छापून आलंय त्यामुळे केवढा त्रास होत असेल त्याला. त्यात तो रात्रभर कुठेतरी गायब आहे. आता तो कुठे असेल, कसा असेल, काय करत असेल? मला ना काही कळत नाही, काही सुचत नाही. मी ह्या सगळ्या टेन्शन मध्ये त्यांनी त्याच्या जीवाचं काही बरं वाईट नाही. मला खरंच काही सुचत नाहीये. सत्यजितनी परत यायला हवा आत्या. तू जिथे असेल तिथे सुखरूप असायला हवं. कुठे असेल तो? वहिनी, एवढं सगळं झालं, गोष्टी इथपर्यंत जाऊन पोहोचल्या आणि तुम्ही हे सगळं कसं काय सहन केलं, मला ना याचंच आश्चर्य वाटतंय. सहन करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता माझ्या पुढे. बोलायचं म्हटलं तरी कुणाशी बोलणार? भांडायचं म्हटलं तरी कोणीतरी समोर असायला हवं ना. लहानपणापासून हेच ऐकत आले, मुलीने सगळं सहन करायचं. यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला, सहन केलं. घरच्यांनी एका क्षणात परक केलं, तेही सहन केलं. नाहीतर मुलींच्या जन्मात लिहिलेलंच असतं, सहन करा. आता बदलायचं म्हटलं तरी मी कसं बदलणार ते? वहिनी, तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत माझ्या घरी चला. नाही, कारण तुम्ही जर इथे राहिलात ना तर तुमच्या नशिबी फक्त त्रास असणार आहे. नाही भाऊजी, त्रासातून मार्ग काढायचा म्हणजे इथून पळून जाणं हा पर्याय नाही. तसं असतं तर ते मला याआधी शक्य होतं. वहिनी, उगीच अशी स्वतःची समजूत काढू नका. नाही, स्वतःची समजूत नाही काढत आहे मी, पण तुम्हीच सांगा, जर मी हे घर सोडून बाहेर गेले तर त्याने काय साध्य होईल? उलट या सगळ्यात माझाच दोष आहे म्हणून मी पळ काढला असाच अर्थ लावतील सगळे, आणि तेच नकोय मला. पण वहिनी, मी सिद्ध करून दाखवेन की तुम्ही निर्दोष आहात म्हणून. भाऊजी प्लीज माफ करा मला, पण मी नाही येऊ शकत. पण वहिनी, या अशा परिस्थितीत तुमचं इथे राहणं मला तरी नाही पटत. पण या घरातून बाहेर जाणं मला मान्य नाही. वहिनी, पण असं भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही. भाऊजी हे बघा, तुम्ही काही म्हणा, पण या घरातून मी बाहेर नाही पडू शकत. कसं आहे भाऊजी, सीतेला सुद्धा हनुमानाच्या खांद्यावर बसून निघून जाणं सहज शक्य होतं, पण ती नाही गेली, कारण ती तिची लढाई होती. ही माझी लढाई आहे, आणि ही माझी मलाच लढायला लागणार आहे. हा, आता या सत्य आणि असत्याच्या, विश्वास आणि अविश्वासाच्या या यज्ञात मला आणखी किती समिधा टाकायला लागणार आहेत मला माहित नाही, पण हा यज्ञ सोडून मी कुठेही नाही जाऊ शकत. पण तरी सुद्धा मला असं वाटतंय तुम्ही नका काळजी करू भाऊजी, फक्त तुम्ही काही करून सत्यजितनं शोधून आणा. आता कुठल्याही परिस्थितीत त्यांचं घरी येणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, तुम्ही नाही ऐकणार माझं, पण काळजी करू नका,
मी सत्यजितला लवकरात लवकर शोधून काढेन. येतो.